पालिका आम्हाला रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेज ह्या सुविधा देते, पण त्या अशा जशा प्राधिकरणाला भेटत आहेत तशा त्या सुविधा आम्हाला नाहीयेत. रेड झोनच्या नावाखाली तुटपुंज सुविधा, टॅक्स मात्र आमच्याकडनं भरपूर घेत आहेत. एक कॉल समस्या सॉल्व हे ब्रीद वाक्य चालतं. मला नागरिकांना कुणासमोरही हात जोडायला आवडत नाही. माझ्या नागरिकांनी जर आम्ही टॅक्स धारक आहोत तर त्यांची समस्या एका कॉलवर सुटली पाहिजे. मी हे काम करत असताना माझ्या नोकरीचा सुद्धा मी त्याग केलाय. आज जर निवडून यायचं असेल तर त्या नागरिकांशी प्रामाणिक राहणं खूप जरुरी आहे. नमस्कार, पीसीसी न्यूज अर्थात पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत संदीप भाऊंकडे. संदीप भाऊंची जे आहे ते प्रबळ दावेदार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवक या पदाची निवडणूक लढवण्यासाठी. तर त्यांची प्रखर आपण जे आहे मुलाखत घेऊया, डिटेल्स घेऊया. काय सांगाल सर? नमस्कार, मी संदीप भाऊ जाधव. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आणि तुमच्या न्यूज चॅनलला पण मी वंदन करून तुमच्या मुलाखतीला समोर येत आहे. मी संदीप भाऊ जाधव, राहणार रुपीनगर तळवडे, प्रभाग क्रमांक 12. गेले 25-30 वर्ष झालं मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. आमचं एकता मित्र मंडळापासून, श्रमिक हाऊसिंग सोसायटी पासून जी आमची सुरुवात झाली ते बाळकडू मला एकता मित्र मंडळापासून मिळालं. माझं शिक्षण 12वी ITI झालेलं आहे आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक गोष्टीला सामोरे गेलेलो आहे. तर तुम्ही जे आता मी प्रश्न विचारणार ते सगळे प्रश्न मी अगदी प्रामाणिकपणे आणि खरे तुम्हाला उत्तर देणार आहे. पहिला प्रश्न आपल्याला आहे, आपण या क्षेत्रातील कोणत्या समस्यांनी तुम्हाला निवडणूक लढण्यास प्रवृत्त केले आहे? काय अनुभव आहे त्याचा? अगदी महत्वाचा आणि चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. सर्वात प्रथम रुपीनगर तळवडे हा आमचा जो प्रभाग आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हटलं तर रेड झोन. आणि रेड झोन असल्यामुळे आम्हाला काय झालंय, कुठल्याच सुविधा भेटत नाहीये. म्हणजे काय होतंय, पालिकेमध्ये आम्ही विलीन झालेलो आहे. पालिका आम्हाला रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेज ह्या सुविधा देते, पण त्या अशा जशा प्राधिकरणाला भेटत आहेत तशा त्या सुविधा आम्हाला नाहीयेत. रेड झोनच्या नावाखाली तुटपुंज सुविधा, टॅक्स मात्र आमच्याकडनं भरपूर घेत आहेत. आणि रेड झोन असल्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला की कुठल्या सुविधा भेटत नाही, तर वेळेवर पाणी भेटत नाही, अशुद्ध पाणी भेटतं, काही टायमिंग नाही त्या पाण्याला. म्हणजे रात्री 1 ते पहाटे 4 हा काही माणसांचा झोपायचा, साखर झोपेचा टायमिंग, त्यामध्ये आमच्या महिलांना पाणी भरावं लागतं. आमचे बांधव कामाला जातात, त्यांना रात्री जागावं लागतं. हा झाला पाण्याचा प्रश्न. म्हणजे अवेळी अनियमित पाणी, वेळेवर पाणी नाही. आणि दुसरी गोष्ट रस्ता. तर रुपीनगरची रस्त्याची अवस्था अशी, फक्त इलेक्शन आलं तरच रस्त्यावरती काळा डांबर टाकला जातो. म्हणजे खड्ड्यात रस्ता, एक रस्त्यात खड्डा, हे आम्हाला कळत नाही. ते परत लाईटची वारंवार समस्या. लाईटला तुम्ही पाहत असाल सारखी वारंवार लाईट जाते. आजकाल सगळं जो कारभार आहे तो आहे ऑनलाईनचा, बरोबर. तर ऑनलाईन काम, वर्क फ्रॉम होम असेल काही नागरिकांचं, लाईट वारंवार जात त्यामुळे त्यांच्याही नोकरीवरती परिणाम झालेला आहे. लाईट जाणं हा कंपनीला काही घेणं नसतं की तुमची लाईट जाती येते. त्यांना कामाशी मतलब असतो. वर्क फ्रॉम होम दिलं तर त्यांना काम करणं जरुरी आहे. व्यापारी वर्गाला पण त्रास होतो ह्याचा, लाईट जाण्याचा. समजा मेडिकलमध्ये काही महत्वाचे औषध असतात, इंजेक्शन असतात, गोळ्या औषध असतात, तेही खराब होतात. काही व्यापाऱ्यांचा आईस्क्रीम सारखा पदार्थ असतो, काही नाशवंत पदार्थ असतात जे फ्रीजरच लागतो, ते खराब होतात. जनतेने तुम्हाला निवडावे अशी वेगळी वैशिष्ट्य तुम्ही काय करणार आहात? जनतेने निवडावा हा प्रश्न हा निवडणुकीचा झाला, पण मी जनतेसाठी काय करेल हे फार महत्वाचं आहे. की आता जे माझ्या ज्या सुविधा आहेत, रेड झोनच्या नावाखाली ज्या सुविधांचं आम्हाला दाबलं जातं, म्हणजे मी कुणाचं नाव नाही घेणार, पण रेड झोनच्या नावाखाली आम्हाला एक वेगळं चित्र दाखवलं जातं. सुविधा करायच्याच म्हटल्या तर खूप काही करू शकतो. जर तुम्ही शेजारच्याच वार्डात बघितलं, सचिन चिखले सारखा माणूस तोच रेड झोन मध्ये राहतो, पण त्या प्राधिकरण सुविधा तो पुरवतो. तर माझ्या नागरिकांसाठी ज्या मूलभूत गरजा आहेत आमच्या, रस्ता, लाईट, पाणी, स्वच्छ वातावरण जे म्हणतो माझ्या प्रभागातलं,
ते मला द्यायचंय. ओके, त्यालाच रिलेटेड प्रश्न आहे. महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात तुमच्या प्रभागाला अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग केलंय किंवा काय काय तुमचे प्रयत्न चालू आहेत सध्या? फिरून फिरून परत साहेब तिथंच येतो आपण हो. की रेड झोन मुळे आम्हाला पालिका डायरेक्ट म्हणते की सुविधा देत नाही. ओके आम्हाला तो अधिकार नाहीये. आम्हाला पहिली गोष्ट आम्हाला इथं बांधकामालाच परमिशन नाहीये. ओके आम्ही जर कुठली सुविधा मागायचं गेलं तर ते म्हणतात तुम्हाला बांधकामाची परमिशन नाही. साहेब आमच्या इथं कुठलीही सरकारी योजना स्वतःची नाहीये. आमच्याकडं ना सरकारी हॉस्पिटल स्वतःच, पोलीस चौकी आमच्या इथं भाड्याने आहे, आमच्या इथं पोस्ट ऑफिस भाड्याने आहे, म्हणजे दुसऱ्याच्या ह्याच्यात भाडं देतो आम्ही त्यांना. आरोग्याचं ऑफिस स्वतःच नाहीये ना आमच्या इथं. शोकांकिता ना आमच्या इथं लहान मुलांना खेळायला क्रीडांगण आहे, ग्राउंड नाहीये आमच्या इथं. ज्येष्ठांना बसायला विरंगुळा केंद्र सुद्धा नाहीये साहेब. 2 मोठे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आमच्याकडं, पण आमच्याकडे विरंगुळा केंद्र हा प्रकार नाहीये. ते सुद्धा एका शाळेमध्ये एका दवाखान्या शेजारी त्यांना एक छोटीशी खोली दिलेली आहे. दुसरं विरंगुळा केंद्र तर 8 बाय 10च्या खोलीत 350 त्यांची संख्या आहे. ते सुद्धा तेवढीशी खोलीत कसं ऍडजस्ट करत असेल ती शोकांकित आहे. आणि आजपर्यंत ती सुविधा आमच्याकडे नाहीये. ना महिलांना सुरक्षित वातावरण आमच्या इथं आहे. महानगरपालिका निवडणुकी संदर्भात काय तयारी आहे तुमची आता सध्या? इच्छुक तर आहे मी अच्छा. नागरिकांची. मला असं म्हणजे इतर नाही का की इतर नगरसेवकांचं मला नाही काम करायचं. ओके माझी एक इच्छा होती की नागरिकांच्या वतीने कोणीतरी एक लोकनेता, एक जनसेवक तयार व्हावा. आणि गेले 5-6 वर्ष जसा कोरोनापासून आणि पालिकेत इलेक्शन लेट झाल्यामुळं जी काही पोकळी निर्माण झाली होती नगरसेवकाची, त्याच्यामध्ये मला संधी भेटली काम करण्याची. खूप प्रामाणिकपणे, खूप मेहनतीने मी लोकांपर्यंत पोहोचलो, त्यांच्या अडीअडचणीला जाऊन पोहोचलो, त्यांच्या दुःखात मी पोहोचलो. आज अशी वेळ आहे की सर्वात जास्त जर काम असेल, मी माझा मोठेपणा सांगत नाहीये, पण मी ते करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दर सोमवारी जनसंवाद सभा असते. ती एकही जनसंवाद मी चुकवलेली नाहीये. त्या जनसंवादमध्ये माझं रेकॉर्ड आहे. माझ्याबरोबर माझे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव नाना मस्के असतात, भरतदादा शिंदे असतात, अजूनही इतर लोक माझ्यासोबत असतात. आणि त्याच्या माध्यमातून आज रुपीनगरमध्ये ज्या काही सुविधा झालेल्या आहेत त्या मी हक्काने सांगू शकतो. त्या मी जनतेसाठी, माझ्या नागरिकांसाठी, माझ्या प्रभागासाठी, मग फक्त रुपीनगर नाहीये, तवडे गावठाण आहे, रुपीनगर सहयोगनगर आहे, रुपीनगर त्रिवेणीनगर आहे. या सर्व भागात आता मी छातीठोक सांगू शकतो की मी त्या सुविधा हक्काने आणतो, भांडून आणतो, जनसंवादच्या माध्यमातून आणतो. त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला होतं, त्यांचा मदत होती. त्याचबरोबर भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेशदादा लांडगे, त्याचबरोबर त्यांचे लहान भाऊ कार्तिक शेठ लांडगे यांचंही मला खूप मोठं मार्गदर्शन आणि खूप मोठी मदत होती. मी म्हणत नाही की मी करतो, मी माझा शब्द कधीच लावणार नाही, कारण काम होतं हे सर्वांच्या मिळून होत असतं. आपण म्हणताय तसे आपल्या पाठीमागे दिग्गज नेते आहेत, त्यांचा तुम्हाला सहवास पण मिळालेला आहे. तर येत्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाकडून निवडण्याची म्हणजे निवडणूक लढण्याची इच्छा आहे तुमची किंवा प्रयत्न चालू आहे, त्याची थोडी माहिती द्या आम्हाला. मी आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेना या पक्षात मी आता भोसरी विधानसभा संघटक म्हणून मी काम करतो. भोसरी विधानसभा संघटक म्हणून मी काम करतो. ओके. यापूर्वी मी बच्चू भाऊ कडू यांचं भोसरी विधानसभा म्हणून त्यांचं पण माझ्याकडे संघटकच पद होतं. आणि प्रहारचं मी चांगलं जम बसवला होता इथं. पण काही कारणास्तव प्रहार बंद झाल्यानंतर मला दुसरा तो पक्ष आवडला, तो बाळासाहेब ठाकरेंचा, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष. म्हणजे तिथं कसं आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही जी गोष्ट होती बाळासाहेब ठाकरेंची, ही मला खूप लहानपणापासून आवडायची. त्याच्यानंतर मग आनंद दिघे साहेबांचं मी काम पाहिलं. तिथं सुद्धा मला आनंद दिघेंचं, जो कधी शर्टाला खिशे न शिवलेला माणूस, लोकांसाठी अहोरात्र काम केलेला माणूस. त्याच्यानंतर त्यांचे शिष्य एकनाथजी शिंदे साहेब, ओके, त्यांचंही काम मला आवडतं. तेही खूप समाजासाठी, म्हणजे कुठल्याही पक्षातले नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, ते सर्व पक्षीय नेते शिंदे साहेबांचं नाव काढतात. का तर त्यांचं काम बोलतं. आणि ते काम बघून मी माझं काम माझ्या प्रभागात अगदी प्रामाणिकपणे मेहनतीने करत असतो. ते तुम्ही जर सर्वे केला तर सर्वे म्हणजे तुम्हाला जनता सांगेल, मी सांगण्यापेक्षा जनता सांगेल की संदीप भाऊ काम करतो का नाही करत. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, प्रभागातील मतदारांना किंवा तुमच्या सहकाऱ्यांना
या मुलाखतीद्वारे काय आवाहन कराल तुम्ही? चांगला प्रश्न आहे. जनता जागृत आहे. काही राजकीय लोक आहेत ना, आपल्या प्रभागातील लोकांना म्हणतात पैसे घेऊन मतदान करतात. काही बीड साईडच्या लोकांना, काही जळगाव साईडच्या लोकांना, काही प्रत्येक विभागाच्या लोकांना असं समजलं जातं की पैसे देऊन मतदान करतात. नाही, पण तसं नाहीये. माझा जन्म इथला आहे, मला माहिती आहे. मी राजकारणात, समाजकारणात माझं चांगलं इथं होल्ड आहे. मी फिरतो, मला कळतं की लोक पैसे घेत नाहीत. घेणारे आहे काही, एक मी पूर्ण सांगू शकत नाही की असं 30% 40%, पण घेणारा एक वर्ग आहे. पण न घेणारा वर्ग सुद्धा माझ्या प्रभागात आहे. आणि तो, मी जर निवडणुकीला उभं राहिलो तर माझ्यासाठी मला ते फक्त मतदान करणार आहेत, एवढी मी गॅरंटी देतो. आणि माझा मतदार हा पैसे घेऊन विकलेला मतदार नाहीये. खूप चांगली लोक आहेत माझ्या प्रभागात, सुशिक्षित लोक आहेत, कामगार लोक आहेत आणि प्रामाणिक लोक आहेत माझ्या इथे. तर मी संदेश हाच देऊ शकतो, हा जनतेचा सेवक आहे. नगरसेवक म्हणून माझ्याकडे बघू नका. मी 24 तास तुम्हाला अवेलेबल राहील, कारण माझा अनुभव तुम्ही घेत आहात माझ्याकडनं. म्हणजे मी जर निवडून आलो, निवडणूक तुमच्या जीवावरच मी लढणार आहे, निवडून तुम्हीच देणार आहे मला. आणि मी जर निवडून आलो तर मी एक तुम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगत आहे की मी म्हणत नाही की 24 तास राहील, मला खोटी आश्वासन द्यायला आवडणार नाही. जे आहे प्रामाणिकपणे मी तुमचं काम करेल, वेळेला उभे राहील, सुखात दुःखात तुमच्या उभं राहील. आणि माझा प्रभाग, माझं सर्वात महत्वाचं ड्रीम आहे. जसं मला पत्रकार साहेबांनी मला विचारलं होतं की तुमचं काय महत्वाचं स्वप्न आहे, साहेब माझं पहिलं स्वप्न हेच राहणार आहे, माझ्या रुपीनगरला एक प्राधिकरण दर्जा मला मिळवायचा आहे. मग जर आपण रुपीनगर मध्ये आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक रेड झोन दिसतो, हा रेड झोन काढून, रेड झोन मी सांगितलं म्हणून निघणार नाहीये, पण जर आपण रेड मध्ये आलो तर खड्डे, पाणी, रस्ता, लाईट ह्या समस्या दिसतात. आणि आपण थोडं 1-1.5 किलोमीटर प्राधिकरण मध्ये निगडीचा भक्तीशक्तीचा ब्रिज क्रॉस केला तर आपल्याला प्राधिकरण हा शब्द नुसतं ऐकलं तरी बरं वाटतं का. तर प्राधिकरण मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला हिरवळ दिसते, चांगले छान छान बंगले दिसतात, चांगल्या उंच उंच इमारती दिसतात, प्रशस्त रस्ते दिसतात, चांगली झाडं दिसतात, स्वच्छता दिसते. साहेब आम्ही सुद्धा तेवढे टॅक्स धारक आहोत. रुपीनगर आमचा पूर्ण प्रभाग, रुपीनगर असेल, त्रिवेणीनगर असेल, सहयोगनगर असेल, हा कामगार एरिया आहे, तिथल्यापेक्षा जास्त टॅक्स भरतो. माझी प्रशासनाला आणि माझ्या जनतेला, इथल्या आयुक्तांना आणि मोठ्या मोठ्या सर्व नेत्यांना ही विनंती आहे, माझा प्रभाग सुद्धा मला तसाच एक स्वच्छ सुंदर प्राधिकरण, रुपीनगर प्राधिकरण असा मला प्रभाग हवा आहे. आणि त्याच्यावरती मी 100% काम करेन. महत्वाचा प्रश्न दुसरा एक असा आहे की या प्रभागामध्ये आपण इच्छुक उमेदवार तर आहातच, या प्रभागातून आपणास काही विरोध वगैरे जाणवतो का? साहेब पहिली गोष्ट असं आहे की विरोध, चांगलं काम करण्याला विरोध आणि गतिरोधक हे येतच असतात, आडवे येत असतात. मी कुठल्याही विरोधाला घाबरत नाही. माझं काम स्वच्छ आणि प्रखर काम आहे माझं. मी अधिकाऱ्यांकडनं जर काम करून घ्यायचं असेल तर माझा साहेब, मी स्वतः जसं सारथीची, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सारथी ही सेवा आहे, तशी माझी स्वतःची रुपीनगर समस्या निवारण समिती आहे. ओके. ही एक समिती मी तयार केली होती. एका समितीमध्ये माझ्या 1024 लोकांचा एक गट आहे. असे माझे साहेब 22 समस्या निवारण समिती आहेत. त्याच्यामध्ये महिलांचे वेगळे आहेत, पुरुषांचे वेगळे आहेत, व्यापाऱ्यांचे वेगळे आहेत, असे मी वेगवेगळ्या गटात आहेत, त्यांना मी विभाजन केलेलं आहे. आणि माझ्या समस्या निवारण समितीमध्ये एक कॉल समस्या सॉल्व हे ब्रीद वाक्य चालतं. मला नागरिकांना कुणासमोरही हात जोडायला आवडत नाही. माझ्या नागरिकांनी, जर आम्ही टॅक्स धारक आहोत तर त्यांची समस्या एका कॉलवर सुटली पाहिजे. ह्या अनुषंगाने मी रुपीनगर समस्या निवारण समितीची स्थापना केली. त्याच्यामध्ये आज 22 पर्यंत ते ग्रुप तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये रुपीनगर वेगळा आहे, त्रिवेणीनगर वेगळा आहे, सहयोगनगर वेगळं आहे. आता प्रत्येकाच्या उपशाखा म्हणजे प्रत्येकाच्या 2-2, 4-4 शाखा झालेल्या आहेत. तर त्या माध्यमातून मला फक्त नागरिकांचा मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये नागरिक मला त्यांचं नाव, मोबाईल नंबर, सोसायटी आणि काय तक्रार आहे एवढंच टाकतात. ती तक्रार मी संबंधित अधिकाऱ्याला पोहोचवतो आणि ती तक्रार, तुम्हाला खोटं बोलत नाही, 10व्या मिनिटाला मला ग्रुपमध्ये मेसेज येतो, भाऊ आमच्या तक्रारीचं निवारण झालं. खूपच चांगले. अनेक दिवसापासून प्रशासन आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर, फक्त अधिकारी वर्गाकडून काम करून घ्यायचा नेमका तुमचा हातखंडा काय आहे, किंवा काय नेमकी पद्धत आहे तुमची जे अधिकारी इतक्या जलद गतीने प्रतिसाद देतात तुम्हाला? हा चांगला प्रश्न आहे. काय होतं साहेब, अधिकारी नागरिकांचं ऐकत नाहीत, अधिकारी फोन उचलत नाहीत, अधिकारी अरेरावीचे उत्तर करतात. मग काय होतं, नागरिकांना जर प्रतिसाद नाही भेटला, नागरिक इकडे तिकडे सर्वांवर पळतात आणि त्यांचं काम होत नाही. शेवटी ते वैतागून तशाच त्या परिस्थितीला ते सामोरं जातात.
मग ही समस्या मी जेव्हा वार्डात फिरत असतो, साहेब मी हे काम करत असताना माझ्या नोकरीचा सुद्धा मी त्याग केलाय. आज जर निवडून यायचं असेल तर त्या नागरिकांशी प्रामाणिक राहणं खूप जरुरी आहे. मी स्वतः दिवसभर एक असं कुठलाही गल्ली बोर्ड किंवा कुठलीही सोसायटी नाही की मी तिथं पोहोचलेलं नाहीये. प्रत्येक सोसायटीत प्रत्येक घराघरात आज माझं नाव आहे. आणि नागरिकांच्या जेव्हा तक्रारी येतात तेव्हा अधिकाऱ्यांकडे जर होत नसेल तर मी अधिकाऱ्यांना पहिला प्रामाणिकपणे फोन करतो. दुसऱ्या वेळेस त्यांना माझा मेसेज जातो. ते रेकॉर्डिंग मी डायरेक्ट माझ्या ग्रुपवर असतं की बाबा हा अधिकारी असं काम करणार आहे, तेवढ्या वेळात नाही केलं तर माझी संपर्क करा. जर नाही केलं तर मी स्वतः फोन परत करतो, का नाही त्याला जा विचारतो. नसेल तर लेखी पत्र देतो. आणि तरी त्यांनी पत्राद्वारे नाही केलं तर संबंधित त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटतो. आणि जर नाही झालं तर माझा चौथा जो माझा पर्याय असतो, माझा आंदोलन उपोषणाचा असतो. या माध्यमातून मी माझे 2 उपोषण आणि 3 ते 4 मोठे आंदोलन झालेले. रुपीनगर प्रभाग क्रमांक 12 मध्ये आजपर्यंत साहेब कुणीही उपोषणाला बसलेलं नव्हतं. पहिलं उपोषण होतं माझं रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेजसाठी. आणि आमच्या इथं एक दुर्दैवी घटना घडली होती. एक 12 वर्षाचा विद्यार्थी, माझे मित्र आहेत, त्यांचा मुलगा LT वायरला हात लागून शॉकनी 80% भाजला होता. त्याच्यासाठी पण मी थोडंसं उपोषण केलं होतं. आणि त्याला न्याय तर भेटलेला नाहीये, पण ती जी LT वायर होती, ती LT वायर जी बसली होती ती पूर्ण सोसायटीला एक सुरक्षितता भेटली की ती वायर आम्ही काढून आमदार महेशदादांच्या माध्यमातून तिथे मला वायर बसून भेटली. त्याला जोडून माझा एक दुसरा प्रश्न असा होता की गेली अनेक दिवसापासून आपण सामाजिक कार्यामध्ये आहात. आतापर्यंत कोणकोणते आंदोलने किंवा मेळावे किंवा काय लढा नेमका राहिला तुमचा, त्याच्याबद्दल थोडंफार सांगा मला. सर्वात सुरुवातीला रस्त्यात कुठेतरी खड्डा असेल तर मला लोकांची गर्दी करायची मला आवडत नाही. गर्दी हे कुणाला करायचं असतं, लोकांना दाखवण्याकरता. काम मनापासून करायचं असेल ना तर एकटा माणूस सुद्धा खूप काफी असतो तिथं. मला रस्त्यात खड्डा दिसला तर मी काय करतो, एखादं झाड घेतो, ते झाड तिथं लावतो, प्रशासनाला त्याचा व्हिडिओ काढून पाठवतो. ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल, ड्रेनेजच्या इथं पण आम्ही महाराष्ट्रात असं कोणी आंदोलन केलं नसेल किंवा व्हिडिओ काढला नसेल. ड्रेनेज सरस्वती हाऊसिंग सोसायटीमध्ये ड्रेनेजचा खूप खूप मोठा प्रॉब्लेम होता. अक्षरशः घाण मैलाचं पाणी रोडवरती यायचं, कुणीही दखल घेत नव्हतं. मी त्या ड्रेनेजच्या इथं कोजागिरीच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. असे काही व्हिडिओ मी जेव्हा वेगळे दाखल करतो, प्रशासनाला दाखवतो, तेव्हा त्याची दखल घेतली जाते. आणि माझ्याकडनं MSCBचं एक मोठं आंदोलन झालं होतं, वारंवार लाईट जाणं. मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला नवीन डिप्या बसून भेटल्या, जुन्या तुटलेल्या काही ठिकाणच्या अंडरग्राऊंड वायरिंगचे कामं करून भेटली, काही ठिकाणी LT वायर टाकून भेटल्या, अनेक ठिकाणी फ्यूजचं काम नवीनचं करून भेटलं, आणि अनेक ठिकाणी रोडवरच्या लाईटीचं काम करून भेटलं. तर ते आंदोलनातूनच झालं. त्यावेळेस सुद्धा मला नागरिकांनी साथ दिली. आणि आंदोलन सुरू करताना साहेब मी कुणालाही असं मेसेज करत नाही की तुम्ही आंदोलनाला या, गर्दी करून आपल्याला देखावा करायचा नाहीये. माझ्या ग्रुपवरती एक मेसेज गेल्यानंतर प्रामाणिक लोक सुरुवातीला 4 येतात, नंतर अजून 4 येतात, असे 4 करत तो कापा तयार होतो आणि तो आंदोलन पण सक्सेस होतं आणि काम पण मार्गी लागतं साहेब. आता एक ज्वलंत प्रश्न जो होता, दत्त जयंती चालू होती, आता सप्ताह असतो आमच्या रुपी हाऊसिंग सोसायटीमध्ये. आणि श्री दत्त सेवा ट्रस्टच्या वतीनं खूप मोठा कार्यक्रम घेतला जातो. हजारो लोक तिथं महाप्रसादाला असतात, दर्शनाला असतात आणि कार्यक्रमाला सुद्धा असतात. अशा वेळेस काय होतं, दरवेळेस माळावरती देवरोड कॉन्टेनमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये पूर्वी आम्ही आंदोलन करूनच तो कचरा हटून आम्ही पालिकेमध्ये शिफ्ट केला होता. त्याचं पत्र व्यवहार माझ्याकडे आहेत. मी जे जे बोललोय त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. पालिकेचे सगळ्यांचे माझे पत्र व्यवहारचे पुरावे आहेत. पालिकेने मला दिलेले सगळे पत्र व्यवहारचे पुरावे आहेत. आता ज्वलंत प्रश्न जो होता तो देवरोड कॉन्टेनमेंट बोर्डाच्या हद्दीतील विषारू धुराचा प्रदूषणाचा प्रश्न. काय होतं साहेब, काही गरजुले लोक तिथं आग लावतात आणि तो जो धूर आहे तो आपल्या रुपीनगरच नाही तर रुपीनगर असेल, वट्टा स्कीम असेल, साईनाथ नगर असेल, धुराला लिमिट नाहीये. धूर काही कुणाच्या सांगून माझ्या प्रभागात येत नाहीये, सर्वत्र पसरलेला असतो. पण तो साहेब विषारी धूर आहे. त्याच्यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास, त्वचेचा त्रास, खोकल्याचा त्रास, डोळ्यांना जळजळ असे अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले होते. नागरिकांना आरोग्याला खूप मोठा धोक्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठी मी पुन्हा एकदा, जसा धुराचा प्रश्न माझ्याकडे पेटला, एक तरुण सागर वाघ म्हणून कार्यकर्ता आहे, तो सुद्धा निसर्गप्रेमी, त्यांनी मला एक फोन केला, भाऊ असं असं आहे. मी कुठलाही विचार न करता रात्रीच सगळे पत्र तयार केले. सकाळी कॉन्टोमेंट आधीच्या सीओना मी जाऊन पत्र देऊन आलो, प्रभागला पत्र दिलं, आयुक्तांना पत्र दिलं आणि अग्निशामकच्या गौतम इंगावले साहेब यांना पत्र व्यवहार केला. त्यांनीही लगेच मला 2 अग्निशामकचे बंब दिले, कॉन्टोमेंटने 2 दिले.
रात्रीच्या रात्री आम्ही दखल घेत ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. स्वतः लाईव्ह आम्ही उभं राहिलो तिथं आणि आज खोटं बोलत नाही, तिथं आग विझलेली आहे. पण माझी प्रशासनाला विनंती आहे, ही जी वारंवार ही गर्दुले हे नशिले लोक तिथं जातात त्यांना कुठेतरी रोख द्या करा. आणि जी पालिकेच्या माध्यमातून 1.5 लाख झाडं लावली होती त्यालाही ती आग लागून ती जळली जात आहेत, मरली जात आहेत. तर ती कुठं असं होऊ नये त्याच्यावरही प्रशासनाने दखल घ्यावी, माझी प्रशासनाला ही नम्र विनंती आहे. या आगीच्या घटना कायमस्वरूपी बंद होण्यासाठी काय उपाययोजना तुम्ही प्राधान्य देणार आहात आता? साहेब मागं आम्ही काय केलं होतं मागच्या 2-3 वर्षापूर्वी पूर्ण त्या ग्राउंडच्या बाजूनी जेसीबीच्या माध्यमातून पालिका आणि देवळा कॉन्टोमेंटच्या सीओच्या माध्यमातून त्यावेळेस राजकुमार शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी पूर्ण जेसीबीने खड्डा खोदला होता, म्हणजे कुठेही वाहन आतमध्ये जाणार नाही, म्हणजे मनुष्य जाणार नाही. आणि त्यांचा एक प्लॅन होता की तिथे एक जॉगिंग ट्रॅक करायचा. जे 1.5 लाख झाडं लावली होती त्याच्यामधनं जे ज्येष्ठ नागरिक व्यायाम करणारी माणसं आहेत, तरुण मुलं आहेत, जे व्यायाम करणारे जे जाणार त्यांसाठी एक जॉगिंग ट्रॅक करायचा प्रयत्न चालला होता. पण ते प्रयत्नात आहेत, पुढे भविष्यात होईल. तुम्ही सांगितलं उपाययोजना काय करायची, तर मिलिटरी जसं मिलिटरीच्या हद्दीत आहे, कॉन्टोमेंटच्या हद्दीत आहे, तिथं प्रशासनाला किंवा आमच्या नागरिकांना हस्तक्षेप करता येत नाही. तर प्रशासनाने तिथे कंपाऊंड मारावं, हायती झाडं तिथं कडेनी पूर्ण झाडं लावावी. परत त्यांनी खूप मोठा ऑक्सिजन साठा तयार होतो आणि झाडं लावल्यानंतर काय तिथं कोणी चुकीची कामं करणार नाही. आता तिथं आहे ना साहेब, खूप मोठं दारू यांचं प्रमाण होतं आणि मला असं निदर्शन झालेलं आहे, हॉटेलचा जो कचरा आहे त्याच्यामध्ये चिकन मटन जे काही प्रकार ते काळ्या पिशव्या असतात बघा मोठमोठ्या, त्या ट्रकच्या ट्रक परत तो खड्डा बुजून तिथं जात आहेत. ह्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे का, त्याच्या मागे काहीतरी कोणाची गुन्हेगारी वृत्ती आहे का, ह्याच्यामुळे तिथं कुत्र्यांचं प्रमाण वाढलंय. ती भटकी कुत्री परत तिथं खाद्य नाही भेटले दिवसा आमच्या प्रभागात येत असतात, नागरिकांना चावायचं प्रमाण वाढतं, अंगावर धावण्याचं प्रमाण वाढतं. तर हे सर्व चुकीचं चाललेलं आहे. तर प्रशासनाला विनंती, ह्या अशा बारीक सारीक गोष्टी नाही आहेत, ह्या दिसतात बारीक पण नागरिकांना त्रासदायक गोष्टी. ओके, चला, पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. सिटी न्यूजचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.